सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली। सभा आटपून परत येताना दगडफेक झाल्याची माहिती आहे। तर यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे। उपचारासाठी देशमुखांना आता तातडीने रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। या संदर्भातली काही दृश्य देखील आपल्या समोर आलेली आहेत। या दृश्यांमध्ये देशमुख किती जखमी आहेत हे देखील आपल्याला दिसतंय। तर देशमुखांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली। सभा आटोपून परत येताना दगडफेक झाल्याची माहिती आहे। तर अनिल देशमुख यामध्ये गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। तर उपचारासाठी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा आज थंडावलेला आहेत आणि शेवटची सभा आटोपून येत असताना त्यांच्यावर दगडफेक झाल्याचं कळतंय आणि यामध्ये त्यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झालेली आहे। रक्तस्राव देखील होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर तातडीनं त्यांच्यावर उपचारासाठी त्यांना आता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। देशमुखांच्या संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली। सभा आटोपून परत येताना दगडफेक झाल्याची माहिती आहे। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। देशमुखांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं दिसतंय। ही दृश्य देखील लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पाहतोय। अनिल देशमुख यांच्यावर ही दगडफेक करण्यात आली। अज्ञातांनी दगडफेक केल्याची माहिती आहे। तर पोलिसांनी तपासाची सूत्र देखील फिरवलेली आहे। तर पोलीस या दगडफेकीच्या संदर्भातला अधिकचा तपास करतात। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। तर काटोल जलालखेडा मार्गावर ही दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झालेले आहेत। तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी या घटनेच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देतात। ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलंय देशमुखांसोबत? अगदीच अनिल देशमुख जे आहे ते प्रचार सभा आटोपून परत येत असताना जी आहे ती घटना घडलेली आहे आणि त्यांच्या गाडीच्या काचेवरती मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं एकूण सध्याला जे आहे ते माहिती समोर येते। त्याचे कार्यक्रम सांगण्यात आलेला आहे की अनिल देशमुख या दगडफेकीमध्ये जे आहे ते गंभीररित्या जखमी झाले आणि काटोल येथील रुग्णालयामध्ये जे आहे ते सध्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने सध्याला जे दृश्य समोर आहे, अनिल देशमुख यांच्या गाडीची जी आहे ते समोरची काच गेलेली आहे आणि जवळपास 2 ते 2.5 किलो वजनाचे दगड जे आहेत ते त्यांच्या गाडीच्या बुनेटवर या ठिकाणी चित्रांमध्ये जे एकूणच दिसून येत आहे। त्याचमुळे जे आहे ते आता त्या ठिकाणी अनिल देशमुख यांना सद्यस्थितीमध्ये तरी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि एकूणच हे दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही। कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दगड केल्याची माहिती सध्याला समोर येते आहे आणि त्याच संघाने जे आहे ते पोलिसांकडून सध्याला जे आहे ते आता तपास केला जात आहे। तर ज्ञानेश्वर, कोणत्या मार्गाने ते प्रवास करत होते आणि कोणत्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडलेली आहे? जलालखेडा रोड वरील बेल फाट्याजवळ ही जी आहे ती घटना घडली आहे। नरखेडवरून परत येत असताना बेल फाट्याजवळ काही अज्ञात लोक त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांनी जे अनिल देशमुख यांच्या गाडीवरती दगडफेक केली आणि याच गंभीररित्या अनिल देशमुख जखमी झालेले। त्यांच्या डोक्याला जे जखम देखील दिसून येत आहे, डोक्यावरून रक्तस्राव देखील होताना दिसून येत आहे आणि त्यांना तातडीने जे आहे ते आता अगोदर उपचारासाठी त्या ठिकाणी हलवण्यात आले आणि त्या ठिकाणची जी काही परिस्थिती आहे ती परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जातोय आणि ज्या अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे ते कोण होते याचा शोध आणि आता सध्याला पोलिसांकडून केला जातोय। ज्ञानेश्वर, ज्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली त्यावेळेस देशमुखांसोबत काही अंगरक्षक होते का, पोलीस होते का आणि घटना घडल्यानंतर या संदर्भातला तपास कशा पद्धतीने पोलीस करतायत? अज्ञातांचा शोध घेतला जातोय का? अगदीच अनिल देशमुख जेव्हा वाहनातून जात होते त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी त्यांच्या सोबत होते आणि त्यांना देखील या ठिकाणी काही जखम, काही इजा पोहोचली का हे देखील अद्याप काही माहिती समोर आलेली नाही। मात्र त्यांच्या सहकार्याला देखील या दगडफेकीमध्ये जे आहे त्या ठिकाणी जखम होऊ शकते अशी देखील शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। मात्र अद्याप तरी काही संपूर्ण माहिती आहे ते पूर्ण देण्यात आलेली नाही। सध्याला त्यांना ज्ञानेश्वर, मी तुम्हाला काही वेळासाठी थांबवतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते किशोर तिवारी सर आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया, त्यांची प्रतिक्रिया घेऊया। किशोरजी, अनिल देशमुखांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली। यामध्ये देशमुख गंभीर जखमी झाले, त्यांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे। विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला आणि त्यानंतर शेवटची सभा आटोपून ज्यावेळेस ते परतत होते त्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली। कसं बघता?
नाही, हे दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. मी अनिल देशमुखांचा मित्र आहे. मला ही घटना कळली, मी त्यांना फोन लावायचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने फोन उचलला. ते म्हणाले की भाऊ शुद्धी नाही भाऊला, आणि डोक्यावर त्यांनी म्हणजे भाऊवरच अटॅक केल्यासारखं वाटत आहे, आणि पूर्ण मोठ्या प्रमाणात अटॅक झाला. त्यांच्यासोबत जी रिक्विसाईट प्रोटेक्शन द्यायला पाहिजे होतं तेही नव्हतं, आणि सुनियोजित रित्या त्यांना वर अटॅक करण्यात आला. निवडणुकीत असं होत नाही. देशमुख सलील उभा आहे, सलील सोबत रणजित देशमुखांचा मुलगा उभा आहे, श्रीकांत जिचकारांचा मुलगा उभा आहे, परंतु अशी परिस्थिती तिथं होत नाही. मला नाही समजत आता या घटनेवर काय आहे. मात्र अनिल देशमुख ज्या रीतीने विदर्भात राष्ट्रवादी शरदचंद्र व महाविकास आघाडीचा त्यांनी धडाडीने प्रचार केला, आणि नागपूर विभागात सरसकट ग्रामीण विभागात त्यांनी प्रचार यंत्रणा नागपूरमध्ये सांभाळली, तर त्यांच्यावर हल्ला होणार अशी चर्चा होत होती. मात्र हा हल्ला आता झाला, पण त्यांचे गृहमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावर व्यक्तिगत एक काढून आहे. तर पोलीस वगैरे त्यांनी बाजू